श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, येत्या काळात मी तुला खूप काही शुभ संकेत देत आहे. त्याचे तुम्ही अनुसरण करावे आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा आणि जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी होत आहे. देव तुमच्या सर्वोत्तम प्रगतीसाठी तुम्हाला ते आशीर्वाद देत आहेत. ते तुम्ही स्वीकार करावे. आज तुम्हाला जे काही अशक्य वाटत आहे ते देवाला तुमच्याकरता शक्य करायला काहीही वेळ लागणार नाही. तुम्ही जाणता, देवाने तुमच्या हृदयातले ते गुपित प्रश्न देखील सोडवायला घेतले आहेत. त्याबद्दल तुम्हाला कितीतरी संकेत मिळत आहेत. हे दिवस तुला त्या शुभ काळाकडे घेऊन जात आहे. कारण तू आतापर्यंत देवांकडे खूप काही प्रार्थना केली आहे. तुला असं वाटत आहे की माझा तो काळ खूप काही चांगला गेला नाही आणि त्या बदल्यात मला ते काही प्राप्त झाले नाही. तर ऐक, तुझ्यासाठी येणारे दिवस खूप काही शुभ घटनांनी भरलेले येत आहेत. तुझ्याकडे तो तू आतापर्यंत न प्राप्त केलेला आनंद सुद्धा देव तुला देऊ इच्छितात. त्यासाठी तू तयार आहेस? तू सज्ज आहेस? देव तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचे उत्तर होकारार्थी देऊ इच्छितात. देवाने तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलेच पाहिजे असं काही नाही. कारण काही प्रश्न हे असे असतात की ते वेळ आल्यावरच प्राप्त होतात किंवा काही संकेत तुम्हाला दिल्या जातात पण त्याचे उत्तर तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही. हे लक्षात ठेवा. जर देवांची मर्जी असेल तरच काही संकेत तुम्हाला प्राप्त होतात. देवांची अद्भुत लीला आणि देवांचे चमत्कार कोणीही तुमच्या जवळ येण्यापासून रोखू शकत नाही. कोणीही त्यावर आपला दावा करू शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे जे काही कर्म आहेत त्या कर्मांमध्ये तुम्ही जे काही प्राप्त कराल ते तुमच्या कर्म निश्चित करतात. त्याचप्रमाणे देवांचे चमत्कार आणि देवांचे आशीर्वाद फक्त तेच प्राप्त करतात जे देवांची असीम भक्ती करतात, देवांकडे श्रद्धेने येतात, देवांवर संपूर्ण विश्वास करतात. ते चमत्कार सुद्धा त्यांनाच प्राप्त होतात. ज्यांना त्यावर विश्वास नाही त्यांना ते कधीही प्राप्त होत नाही. ते नेहमीच त्यापासून वंचित राहतात. देव म्हणतात, बाळा, आज खूप काही तुला सांगितले आहे. जर तुझा विश्वास आहे तर मी तुला माझे दर्शन सुद्धा देणार आहे. तुम्ही विश्वासाने माझ्याकडे त्या दर्शनाकरता प्रार्थना केली आहे. जो कोणी माझा प्रिय बाळ नामस्मरणाने मला प्राप्त करू इच्छितो त्याला मी ते दर्शन निश्चितच देणार आहे. येणारा काळ खूप काही असे परिवर्तन घेऊन येत आहे. त्यात कधी तुमच्या मनाप्रमाणे खूप काही होईल आणि कधी तर तुमच्या परिस्थिती तुम्हाला विपरीत वाटेल. खूप काही संघर्ष देखील जाणवायला लागेल. पण घाबरू नको बाळा, कारण त्यावेळेसही मी तुझ्या सोबतच राहील आणि तुला ते सहाय्य प्रदान करेल. कारण हा संघर्ष तुला त्या दिशेने घेऊन जाणार आहे जिथे तुला तुझे ध्येय प्राप्त होणार आहे. बाळा, घाबरू नकोस, चिंता करू नकोस. आजच व्यर्थ चिंतेत गुंतू नकोस. कारण मी तुझा देव तुझ्यापर्यंत काही संकेत देत आहे. ते तू आनंदाने स्वीकार कर आणि पुढे तुला ते भव्य, ते दिव्य प्राप्त करायचे आहे. त्याची खूप मोठी संधी तुझ्याकडे चालून येणार आहे. त्यासाठी तू सज्ज राहा. कारण देवाला तुमची काळजी आहे. तुम्ही तुमच्या सर्व काळज्या देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला,
माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो आणि आनंदाचा देखील. तेव्हा तू सज्ज असावे. ते आनंद तुझ्या दिशेने मी चमत्कारांच्या रूपात पाठवू इच्छितो. जे माझ्याकडे त्या आर्थिक चमत्कारासाठी काही प्रयत्न करून माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागू इच्छितात, त्यांना ते एका खूप मोठ्या चमत्काराच्या रूपात, लक्ष्मीच्या रूपात प्राप्त होणार आहे. त्यांच्याकडे ते सर्व काही येणार आहे ज्यासाठी ते खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, आज तू ज्या काही संघर्षात खूप काही प्रयत्न करत आहेस, ते कुठलेही प्रयत्न तुझे निरर्थक जाणार नाहीत. ते व्यर्थ होणार नाहीत. विश्वास ठेव, कारण तुझी ती उमेद आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तत्परतेने तुझ्याकडे तो काही चमत्कार पाठवू इच्छितात. तो घेण्यासाठी, ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. या क्षणाला स्वामी भक्त जे कोणी हा संदेश ऐकत आहेत, त्यांनी संपूर्ण श्रद्धा ठेवा. तुम्ही जे मागत आहात ते तुमच्या मार्गात आहे, कारण देव ते तुम्हाला नक्कीच देतील. देवाची प्रार्थना करा, देवाचे नामस्मरण करा, देवाचे पाऊल खुणांचे अनुसरण करा, कारण तुम्ही त्यांच्या अगदी जवळ स्वतःला प्राप्त कराल आणि त्या चिंता दूर होतील, ते संघर्ष दूर होतील. विश्वास ठेवा स्वामी माऊलीवर, तुमचे कल्याणच होणार आहे. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव तुम्हाला पुढच्या क्षणी सांगू इच्छितात की बाळा, ज्या काही चुका तू केल्या आहेत त्यासाठी तू वारंवार माझी क्षमा याचना केली आहेस. आता मी तुला तो आशीर्वाद देऊ इच्छितो आणि मी कधीच तुला त्यासाठी क्षमा केले आहे. परत तू आता त्या चुका करू नकोस, कारण त्यामुळे तुला तो पश्चाताप करावा लागतो. तुला ते धैर्य खचल्यासारखे वाटते. तेव्हा मी इच्छितो की तू आनंदी राहावे, तू प्रफुल्लित राहावे आणि तू तुझ्या कार्यात मन लावावे, कारण त्यामुळेच तू तुझी इच्छित प्रगती साधू शकशील. बाळा, आमचा दैवी आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. आमचा दैवी संदेश तू खूप श्रद्धेने पाहत आहेस. तेव्हा तुझी काळजी माझ्या चरणाशी सोपव आणि निश्चिंत राहा. येणारा सुखाचा काळ तुमचाच आहे. ते येणारे सुख तुमचेच आहे. त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही. ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे सुख देव तुम्हाला देऊ इच्छितात, जे ऐश्वर्य तुम्हाला देऊ इच्छितात, तुला येणाऱ्या मार्गात त्या केलेल्या कर्मांमुळे आता अशी गती प्राप्त होईल जी कधीतरी कुणालाच प्राप्त होते. त्या वेगवान स्थितीने तुझी परिस्थिती संपूर्णपणे बदलून जाईल. असा काही काळ तुझ्यासाठी येत आहे. देव म्हणतात, मी तुझे संरक्षण करत आहे, मी तुझे पालन करत आहे. तेव्हा आता चिंता करू नकोस, काळजी करू नकोस. तू फक्त देवाचे नामस्मरण कर आणि आपले कर्म कर. तुम्ही मोठ्यांना तो योग्य सन्मान द्या आणि कुणाचेही तुमच्यामुळे मन दुखणार नाही, एवढीच काळजी घ्या. जर तुम्ही कुणाचे मन दुखवले तर तुम्ही प्रत्यक्षात देवाचे मन दुखवले असे समजल्या जाईल. तेव्हा मी तुम्हाला उपदेश देतो की तुम्ही कुणाचेही मन दुखावू नका, कारण इथे प्रत्येक जणात, प्रत्येकाच्या हृदयात देवांचा अंश विराजमान आहे आणि तुम्ही ज्याही हृदयाला दुखवाल त्या हृदयात सुद्धा ईश्वर आहे. तेव्हा लक्षात असू द्या आणि ते करण्यापासून सावध राहा. कुणाचा अपमान, कुणाला खाली लेखणे हे बंद करा. जर तुम्ही देवांचे सांगितलेले अनुसरण करू शकाल तर तुमच्याकडे ते समृद्धी, ते आनंद आणि ते नाते चिरकाल टिकून राहील.
आणि तुम्ही खूप काही लक्ष्मीवान धनवान ठराल. देव म्हणतात, तुम्ही त्या नात्यांसाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहात, तेव्हा तुम्ही तुमच्या नात्यांना जपणे सुरू करा. जर देव इच्छितात की तुम्ही त्या नात्यात तो आनंद प्राप्त करावा, तर तुम्ही तो योग्य वेळही त्यांना दिला पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही एखादी पूजा करण्यात वेळ देता, एखादे कार्य करण्यात वेळ देता, त्याचप्रमाणे तुम्हाला त्या नात्यात देखील वेळ द्यावा लागेल. कारण ज्याप्रमाणे तुमचे जीवन तुम्ही समृद्ध आणि आनंदी करू इच्छिता, तर सर्वप्रथम तुमच्यासाठी देव आणि देवानंतर तुमचे नाते आहेत. म्हणून त्या नात्यांना जपण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करावे. फक्त प्रेमाची आशा करून चालणार नाही. प्रेम द्याल तर प्रेम दुपटीने प्राप्त कराल. या निसर्गाचा नियम आहे, या ब्रह्मांडाचा नियम आहे. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला दुपटीने परत मिळणार आहे. तेव्हा तुम्ही ठरवा. जर तुम्ही प्रेम दिलेत तर तुम्हाला ते प्रेम परत मिळणार आहे. बाळा, विश्वासाने देवावर तुम्ही जी श्रद्धा ठेवता, त्या श्रद्धेप्रमाणे तुम्ही तुमच्या नात्यावर देखील विश्वास असू द्या आणि निरंतर तुम्हाला तिथून आनंदच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो आणि तूही तो आनंदाने स्वीकार करावा आणि तुझ्या जीवनात तो आनंद प्राप्त करावा. तुझा विश्वास आहे ना, ते तुला प्राप्त होणार आहे. देव आज तुम्हाला सांगत आहेत की येत्या काळात तुमचे ते स्वप्न सत्यात उतरताना तुम्ही पाहणार आहात. देवांची आज्ञा आहे की बाळा, तू केलेले प्रयत्न कधीही विफल होणार नाहीत. त्यांना योग्य वेळेत योग्य ते सर्व काही अशा तऱ्हेने रचले जाईल की तुम्हाला ते तुमचे स्वप्न साकारता येईल. देव तुमच्यासाठी कधीही अन्याय होऊ देणार नाहीत. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितात की बाळा, निश्चिंत राहा, तुझ्यासोबत तो न्याय देखील होणार आहे. जेव्हा कुणी तुमच्याकडून काही हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्या सोबत राहून त्या गोष्टीपासून तुमचे संरक्षण करतो. त्या हक्क दाखवणाऱ्या व्यक्तींपासून तुम्हाला सावध करून ते मार्ग दाखवतात. तेव्हा तुम्हाला देवाचा आशीर्वादच तुमचे संरक्षण करत असतो. तुमच्यासाठी चमत्कार घडवून येतात आणि ते हक्क तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमचा विश्वास आहे ना देवाच्या चमत्कारांवर, देवाच्या आशीर्वादांवर? स्वामी आई, मी तुमचे बाळ, अशी कमेंट करा. देव म्हणतात, मी जर पृथ्वी आणि आकाश 6 दिवसात निर्माण केले आहे, तेव्हा तुम्ही विश्वासाने धैर्याने पुढे या आणि देवांचे चमत्कार आशीर्वाद प्राप्त करा. कारण ते तुमच्याजवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्याकडून ते कोणीही लुबाडू शकत नाही. कारण तुम्ही देवांची प्रार्थना केली आहे, देवाचे चिंतन केले आहे. तेव्हा देव आज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला ते आश्चर्यकारक आणि अप्रतिम असे काही देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात? हो स्वामी आई, ते दिव्य घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी कमेंट करा. देव म्हणतात, बाळा, तुझा संघर्षाचा काळ आता समाप्त होत आहे. तुझे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. तुझा भाग्योदयाचा आता या क्षणापासून सुरू होत आहे. तुम्ही पाहिलेली जी स्वप्ने आहेत, मग त्यात ते तुमचे सुंदर घराचे एक स्वप्न असोत, किंवा एखादे दुकानाचे स्वप्न असोत, किंवा एखाद्या लग्नाचे स्वप्न असोत, किंवा एखाद्या बाळाचे स्वप्न असोत, ते तुमचे लवकरच देवांच्या चमत्कारिक आशीर्वादामुळे तुम्हाला प्राप्त होणार आहे.
ज्यांना ती प्रगती हवी आहे, ते ऐश्वर्य हवे आहे, त्यांना ते देखील काही वस्तूंमुळे प्राप्त होणार आहे. त्यांचे पुढील जीवन त्या आरामात आणि त्या सौख्यात जाणार आहे. देव म्हणतात, जर तू त्या गोष्टींसाठी प्रार्थना केली आहे, ते तुझ्या दिशेने माझे देवदूत चमत्काराच्या रूपात घेऊन येत आहेत. तू सज्ज राहा, ते आनंदाने स्वीकार कर, कारण ते दैवी आशीर्वाद तूच प्राप्त करणार आहेस. त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही, कारण तुम्ही त्यासाठी जो काही प्रयत्न केला आहे तो देवांनी यशस्वी करण्याचा ठरवले आहे. आणि तुमचे ते स्वप्न आता साकार रूप घेताना तुम्ही पाहू शकाल. देव म्हणतात, तुम्हाला त्या आनंदी वास्तूत राहायचे आहे. तुम्ही ते स्वप्नात रंगवले आहे. तुम्ही त्या गाडीत फिरू इच्छिता, त्या वाहनात प्रवास करू इच्छिता, जे तुमच्या मालकीचे पुढील काळात होणार आहे. देव जाणतात त्या तुमच्या इच्छा, आणि देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद द्यायला तत्पर आहेत. तेव्हा तुम्ही ते घेण्यासाठी सज्ज आहात. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो. तू केलेली प्रार्थना मी स्वीकार केली आहे. तेव्हा आता निश्चिंत राहा. जेव्हा तुम्ही काही सेवा करण्याचे हाती घेता, काही संकल्प करता, तेव्हा खूप काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागतो. खूप काही बाधा तुमच्या आड येतात. खूप काही वेळा तुम्हाला त्या प्रयत्नात अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत येऊन ते करण्यापासून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न देखील करतात. पण त्याच वेळेस माझा चमत्काराचा आशीर्वाद तुमच्याकडे प्राप्त होऊन तुम्ही ते कार्य, तुम्ही ते हाती घेतलेले संकल्प पूर्ण करून देवाच्या चरणी सोपवता. त्याच वेळेस देवाचा एक मोठा चमत्कार तुमच्याकडे येतो आणि ते तुमचे कार्य सिद्ध होते. ते कार्य संपूर्ण होते आणि तुम्ही ते इच्छिलेले प्राप्त करता. बाळा, मी तुला कधीही कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू जेव्हाही प्रेमाने, श्रद्धेने, अंतःकरणातून मला हाका देशील, तेव्हा मी तुझ्यासाठी धावत येईन आणि तुझे ते अडलेले कार्य पूर्ण करेल. बाळा, मी तुझ्या संकटात नेहमीच तुझ्या जवळपास उपस्थित राहील. तू नामस्मरणाने माझे स्मरण कर, मला हाक दे, मी तत्परतेने तुझ्याकडे येईल आणि तुला ते सहाय्य प्रदान करेल. विश्वास ठेव. जर विश्वासाने तू माझ्यापर्यंत आला आहेस, तर मी तुला कधीही निराशा हाती लागू देणार नाही. मी तुला ती सकारात्मक ऊर्जा देऊ इच्छितो. तुझ्यासाठी ते कार्य करू इच्छितो. आता निश्चिंत हो. मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. तू पुढे चालत राहा. तुझ्या कर्मात मन लाव. तिथे तुला प्रगती प्राप्त होईल. तुला ती संपत्ती प्राप्त होईल, कारण तुम्ही त्याचे हकदार होणार आहात. आता निश्चिंत राहा. येणारा काळ सुखाचा येत आहे. 3 दिवसात तुम्हाला असे काही आनंददायी घटना बघायला मिळणार आहे. तेव्हा तुमच्याकडे ते आशीर्वाद आणि चमत्कार देव पाठवत आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, मी तुझ्या मुखावर ते स्मित हास्य पाहू इच्छितो, कारण खूप काही काळ तू संघर्षात राहून ते हास्य विसरला आहेस. ते आता मी पुन्हा तुझ्या मुखावर पाहून आनंदित होईल. माझ्या आनंदासाठी तू ते स्मित हास्य तुझ्या मुखावर सतत ठेवावे अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, जरी काही काळ कठीण असला तरी संघर्षाला चुकू नका, मागे सरकू नका. देवांवर विश्वास ठेवा. काळ बदलेल, वेळ बदलेल, परिस्थिती सुधारेल, सुखाचे दिवस येतील आणि तुमचे अंतःकरण देवाच्या चरणी लावा. देवाचे स्मरण करा, देवाचे ध्यान करा. सर्व काही ठीक होईल.
देव म्हणतात, बाळा तू विश्वास कर, तुमच्यासाठी काही गोष्टी कशा चालवाव्यात हे देवांच्या व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. तुझ्या मनात काय आहे हे देवांच्या व्यतिरिक्त कोणीही जाणू शकत नाही. तेव्हा तू निश्चिंत राहा, तू सत्याच्या मार्गावर चालत आहे, विजय तुझाच होणार आहे. भगवंत परमेश्वर तुम्हाला सांगू इच्छितात की बाळा, आता योग्य दिशेने तुझा प्रवास वळवण्यात आला आहे. तेव्हा प्रवासाच्या मार्गात तुला ते देवाचे चिंतन करायचे आहे. तुझे कर्म देखील करत राहायचे आहे. ते करता करता तू ते सर्व काही प्राप्त करणार आहे ज्याची तू देवांकडे इच्छा मागत आहेस. ते तुझ्याकडे एका चमत्काराने प्राप्त होईल. तुम्ही ती खूप काही काळजी या क्षणी थांबवावी आणि देवाचे चिंतन करावे, देवाचे मनन करावे. देव तुमच्या आशा आणि आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. देव म्हणतात, मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तू माझा प्रिय बाळ आहे, तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस. तेव्हा काळजी थांबव. तुझे सर्वोत्तम तुझ्याकडे येत आहे. ते आनंदाने स्वीकार कर, कारण देव तुझ्यासाठी सर्वोत्तमच देऊ इच्छितात, कारण तू देवाचा प्रिय बाळ आहेस. स्वामी आईवर तुमचा विश्वास आणि अटूट श्रद्धा ठेवा. तुमच्याकडे ते योग्यच येणार आहे. देव तुमच्याकडे तेच पाठवू इच्छितात जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. मग त्यात ते एखादे नाते असो, एखादी नोकरी असो, एखादे कार्य असो, किंवा एखादी भेट वस्तू असो, किंवा एखादे तुम्हाला सुखद अनुभव देणारे ते काळ असोत, ते देवच तुम्हाला देऊ शकतात. तेव्हा देवांच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. देवाचे अनुसरण करा, देवाच्या ध्यानात राहा, देवाचे नामस्मरण करा. देव तुमचे कल्याणच करणार आहेत. देव तुम्हाला येत्या काळात तो मार्ग नक्कीच दाखवतील ज्यात तुम्ही सुख, समृद्धी आणि आनंदाकडे वळणार आहात. या क्षणाला जो कोणी स्वामी आईचा हा दिव्य संदेश ऐकत आहेत त्यावर स्वामी आईचा निरंतर आशीर्वाद आणि कृपादृष्टी राहो. त्यांच्या मनातल्या त्या इच्छा स्वामी आई लवकरच पूर्ण करोत. त्यांच्या मुलाबाळांना सुखी, आनंदित आणि हसत खेळत ठेवत. त्यांच्याकडे ती समृद्धी आणि ते नात्यातले प्रेम प्राप्त हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. या पवित्र दिनी त्यांचे सर्व काही कार्य सिद्ध होत. स्वामी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत. त्यांच्याकडे ते ऐश्वर्य, ते सर्व काही स्वामी आई आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद निरंतर राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.